नमस्कार. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पुस्तकाची बुक समरी जाणून घेणार आहोत. त्या पुस्तकाचं नाव आहे टाईम मॅनेजमेंट इन 20 मिनिट्स अ डे. तर हे पुस्तक हॉली रिसॅम हेना या लेखकाने लिहिलेलं आहे. हे पुस्तक वेळेचं प्रभावी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणारे पुस्तक आहे. व्यस्त जीवनशैलीमध्ये वेळ व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे कौशल्य आहे आणि लेखकाने सोप्या आणि व्यावहारिक तंत्राद्वारे यावर उपाय दिले आहेत. पुस्तकामध्ये केवळ 20 मिनिटात आपले वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी कृतीशील सल्ले दिले आहेत, जे विद्यार्थी, कर्मचारी, उद्योजक आणि कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना उपयुक्त ठरू शकतात. पुस्तकातील महत्त्वाचे भाग आणि प्रकरणनिहाय संक्षिप्त सारांश. चॅप्टर नंबर 1, वेळेचं महत्त्व ओळखणे. वेळेचे योग्य नियोजन हे यशस्वी आणि आनंदी जीवनाचे गमक आहे. वेळेचा अपव्यय कसा होतो आणि तो टाळण्यासाठी कोणती पावले उचलता येतील याची माहिती यात दिली आहे. वेळेचं योग्य नियोजन केल्याने आपली उत्पादकता आणि आत्मविश्वास कसा वाढतो हे लेखकाने या भागाद्वारे शिकवले. चॅप्टर नंबर 2, उद्दिष्टे निश्चित करणे. दीर्घकालीन आणि अल्पकालीन उद्दिष्टे कशी ठरवावी, आपले गोल कसे ठरवावे, आपल्या दैनंदिन सवयीमध्ये बदल करून वेळेचा अधिकतम वापर कशाप्रकारे करावा हे तुम्हाला ह्या संपूर्ण भागामध्ये शिकवले गेले. चॅप्टर नंबर 3, टू डू लिस्ट प्रभावीपणे कशी तयार करावी. दिवसाचे नियोजन करण्यासाठी टू डू लिस्ट तयार करा. सर्वाधिक महत्त्वाची कामे ओळखून त्यांना प्राधान्य द्या. वेळेचं योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल आणि मॅन्युअल साधनांचा वापर करा. चॅप्टर नंबर 4, स्टॉप डुईंग लिस्ट. अनावश्यक गोष्टी टाळा. वेळेचा अपव्यय करणाऱ्या सवयी आणि क्रिया टाळण्याची यादी तयार करा. कमी महत्त्वाच्या गोष्टींना नाही म्हणण्याची कला आत्मसात करा. आपल्या ऊर्जेचा आणि वेळेचा योग्य वापर करण्यासाठी कार्यक्षमतेने काम करा. चॅप्टर नंबर 5, महत्त्वाच्या कामांवरती लक्ष केंद्रित करा. पोमोडोरो टेक्निक आणि टाईम ब्लॉकिंग सारखी तंत्रे वापरून लक्ष केंद्रित करा. मल्टीटास्किंगचे तोटे आणि सिंगल टास्किंगचे फायदे समजून घ्या. मानसिक ताण कमी करून उत्पादकता वाढवण्यासाठी साधे उपाय या भागामध्ये लेखकाने शिकवले आहेत. चॅप्टर नंबर 6, मीटिंग्स आणि वेळेचे व्यवस्थापन. अनावश्यक मीटिंग्स टाळण्याचे तंत्र. मीटिंग्स अधिक कार्यक्षम आणि कमी वेळात पूर्ण करण्यासाठीचे उपाय. उद्दिष्ट स्पष्ट ठेवून अनावश्यक मुद्द्यांवर चर्चा करणे. चॅप्टर नंबर 7, डिजिटल विचलन टाळा. सोशल मीडिया आणि ईमेल्समुळे वेळेचा अपव्यय कसा होतो, डिजिटल साधनांचा योग्य वापर करून वेळेचे नियोजन कसे सुधारता येईल आणि फोकस वाढवण्यासाठी डिजिटल डिटॉक्सचे फायदे लेखकाने या भागात सांगितलेले आहेत. चॅप्टर नंबर 8, वेळेचे व्यवस्थापन सुधारण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर. गुगल कॅलेंडर, एव्हरनोट इत्यादी ॲप्सचा वापर कसा करावा हे यात लेखकाने सांगितले. ऑटोमेशन आणि वेळेचे नियोजन करण्यासाठी टेक्नॉलॉजीचा योग्य वापर कसा करावा हे तुम्हाला शिकता येतं. चॅप्टर नंबर 9, वेळेचे व्यवस्थापन आणि उत्पादकता. वेळेच्या योग्य नियोजनाने कामाचा ताण कसा कमी होतो, मानसिक शांतता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी साधे सवयी कशाप्रकारे आत्मसात कराव्यात हे लेखक इथे शिकवतात. त्या पुस्तकातनं कोणत्या गोष्टी शिकता येतील? पहिलं म्हणजे वेळेचं महत्त्व आणि त्याचा उपयोग योग्य प्रकारे कसा करावा. नंबर 2, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी सवयींमध्ये बदल कसे करावेत. नंबर 3, उत्पादकता वाढवण्यासाठी साध्या आणि प्रभावी तंत्रांचा अवलंब कसा करावा. नंबर 4, डिजिटल युगात सोशल मीडिया आणि इतर विचलने टाळण्याचे उपाय तुम्हाला शिकवलेत. नंबर 5, काम आणि वैयक्तिक आयुष्य यामधील समतोल राखण्याच्या पद्धती शिकवल्या गेल्या. निष्कर्ष, हे पुस्तक केवळ 20 मिनिटे दररोज व्यवस्थापनाचा सराव करून आपल्या उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा कशी करता येईल याबद्दल मार्गदर्शन करते. पुस्तकात दिलेले प्रॅक्टिकल टिप्स आणि वेळेच्या व्यवस्थापनाच्या तंत्रे दैनंदिन जीवनात सहज लागू येतात. व्यस्त आणि धावपळीच्या जगात वेळेचा योग्य वापर करून अधिक कार्यक्षम आणि आनंदी जीवन जगण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. तुम्हाला हे पुस्तक वाचायचं असेल, खरेदी करायचं असेल तर यासाठीची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच. आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. धन्यवाद.